Good morning, dear student. Today we are going to learn subject science, chapter 7, nutrition and diet, पोषण आणि आहार. Can you recall which are the various groups of food stuff? आता खालच्या चित्रामध्ये तुम्हाला कोणकोणते फूड स्टफ दिसत आहे? You can see the vegetables, cereals along with the milk, meat, eggs and the fruits. Living things take food and water and use them for the variety of purpose. प्रत्येक सजीव अन्न आणि पाणी घेतो. कशासाठी? बघा ते नंबर 1 ऑब्टेनिंग एनर्जी, ऊर्जा मिळवण्यासाठी. ग्रोथ ऑफ द बॉडी, शरीराची वाढ घडवून आणण्यासाठी. टू कॅरी आउट डे टू डे फंक्शन ऑफ द बॉडी, रोजच्या दैनंदिन जीवनामधले जे कार्य आहे ते करण्यासाठी. आणि टू फाईट डिसीज, कोणत्याही रोगाविरुद्ध फाईट करण्यासाठी. इन लिव्हिंग थिंग्स द प्रोसेस ऑफ टेकिंग इन फूड अँड वॉटर अँड युझिंग इट फॉर द ग्रोथ अँड अदर पर्पजेस इज कॉल्ड न्यूट्रिशन. प्रत्येक सजीव हा अन्न आणि पाणी घेतो. कशासाठी? आपल्या शरीराच्या ग्रोथ म्हणजे वाढीसाठी. अँड अदर पर्पजेस, वेगवेगळ्या उद्देशांसाठी, ज्याला आपण काय म्हणतो? न्यूट्रिशन, पोषण म्हणतो. अँड द कन्स्टिट्युएंट्स ऑफ फूड युजफुल फॉर द पर्पज, आणि त्यासाठी जे घटक वापरले जातात अन्नामधले त्याला आपण न्यूट्रियंट्स म्हणतो, ज्याला आपण काय म्हणता येईल? पोषक द्रव्ये. ओके. आता नेक्स्ट आहे त्याच्यामध्ये बघा न्यूट्रियंट्स अँड फूड स्टफ. But there are six main nutrients in our food: carbohydrate, protein, fats, vitamins, minerals and the fibers. त्यामधलं पहिलं आहे कार्बोहायड्रेट. कार्बोहायड्रेट काय आहे? एनर्जी गिव्हिंग न्यूट्रिएंट्स. वेअर इट इज प्रेझेंट, कुठून मिळतं आपल्याला? अवर डाएट जनरली इन्क्लूड लार्ज नंबर ऑफ proportion of cereals in the form of rice, चपाती, रोटी, भाकरी और ब्रेड. अँड दिस ऑल कंटेन कार्बोहायड्रेट. आपल्या जेवणामध्ये रोटी, राईस, चपाती, ब्रेड असतं. या सगळ्यांमध्ये काय प्रेझेंट असतं? कार्बोहायड्रेट. आणि कार्बोहायड्रेट पासून आपल्याला काय मिळतं? एनर्जी. सो द कार्बोहायड्रेट इज कॉल्ड ॲज अ एनर्जी गिव्हिंग न्यूट्रिएंट्स. आता नेक्स्ट आहे फॅट्स. फॅट इज ऑल्सो कॉल्ड एज एनर्जी गिव्हिंग न्यूट्रिएंट्स. व्हेअर इट इज प्रेझेंट? दे आर प्रेझेंट इन ऑइल, घी, बटर. We get energy in the form of heat from the food we eat. जे अन्न आपण खातो त्यातून आपल्याला काय मिळते? उष्णता मिळते. हीट इज ऑलवेज मेजर्ड इन किलो कॅलरी. हीट ही नेहमी किलो कॅलरी मध्ये मोजल्या जाते. हेन्स द एनर्जी इन द फूड ॲटम इज ऑल्सो मेजर्ड इन किलो कॅलरी. म्हणून आपण ऊर्जा सुद्धा ही किलो कॅलरी मध्ये मेजर्ड करतो. आता आहे प्रोटीन. वी नीड प्रोटीन्स फॉर द पर्पज ऑफ ग्रोथ. आपल्याला प्रथिनांची गरज आहे. कशासाठी? शरीराच्या वाढीसाठी. तसंच रिपेअरिंग द विअर अँड टिअर ऑफ बॉडी, शरीराची झालेली झीज भरून काढण्यासाठी आपल्याला प्रथिनांची गरज असते. आता कशापासून मिळतं आपल्याला? वी गेट प्रोटीन्स फ्रॉम स्प्राउट्स, मिल्क अँड मिल्की प्रॉडक्ट. आपल्याला प्रथिने हे मोड आलेलं कडधान्य, दूध आणि दुधाच्या पदार्थापासून मिळतं. आता आहे मिनरल्स अँड विटॅमिन्स, खनिजे आणि विटॅमिन्स. To improve the body resistance to disease and other life process, the body need vitamin, mineral and fiber in our diet. कोणत्याही आपल्या शरीरामध्ये रोगप्रतिकार शक्ती चांगली निर्माण व्हावी आणि आपलं लाईफ प्रोसेस, आपले जे जीवनाचं कार्य आहे हे सुरळीत व्हावं, यासाठी आपल्याला यात विटॅमिन, मिनरल आणि फायबरची गरज असते. and they are all present in various vegetable and fruits. The body needs several inorganic substance. आपल्या शरीराला वेगवेगळ्या इनऑर्गॅनिक सबस्टन्सची गरज असते. दे आर कॉल्ड ॲज अ मिनरल्स, ज्याला आपण काय म्हणतो? खनिज म्हणतो. आता मिनरल्स म्हणजे खनिज. आता ते कसे प्रेझेंट असतात ते खालच्या कॉलममध्ये बघा. मिनरल्समध्ये बघा आयर्न, कॅल्शियम आणि फॉस्फरस, आयोडीन, सोडियम आणि पोटॅशियम. आता आयर्नच्या बाजूला फंक्शन बघा. व्हॉट इज द फंक्शन ऑफ आयर्न? कॅरिंग ऑक्सिजन टू ऑल पार्ट्स ऑफ द बॉडी, संपूर्ण शरीराला ऑक्सिजनचा पुरवठा करणं. सोर्स काय, कुठून मिळतं? मीठ, स्पायनेच, ऍपल पासून. आणि डिफिशियन्सी डिसीज, जर आयरन मिळालं नाही आपल्या शरीराला तर कोणता आजार होतो? ॲनिमिया होतो. अशाच प्रकारे कॅल्शियम आणि फॉस्फरस आहे. स्ट्रेंथेन बोन अँड टीथ, आपले दात आणि हाडं मजबूत करतात. सोर्स काय आहे? मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट, दूध आणि दुधाचे पदार्थ. डिफिशियन्सी डिसीज कोणता आहे? ब्रिटल अँड वीक बोन, आपले हाडं काय होतात? ठिसूळ होतात आणि कमजोर होतात. त्यानंतर आयोडीन आहे. कंट्रोल ग्रोथ, शरीराची वाढ कंट्रोल करण्यासाठी आयोडीनची मदत होते. सोर्स काय आहे? बीन्स, फिश आणि सी फूड. डिफिशियन्सी डिसीज कोणता? आयोडीन जर आपल्याला शरीराला मिळालं नाही, मिठामध्ये प्रेझेंट असतं, सगळ्यांना माहिती आहे की आपके नमक में आयोडीन आहे, ते आयोडीन जर मिळालं नाही तर काय, कोणता आजार होतो? गॉयटर नावाचा होतो, गलगंड म्हणतात त्याला. त्यानंतर शेवटचा आहे सोडियम आणि पोटॅशियम.
मेंटेन द बॉडी वॉटर बॅलन्स, आपल्या शरीरातलं बॉडी वॉटर बॅलन्स करण्यासाठी मदत होतं. आणि डिफिशियन्सी डिसीज कोणता आहे? इनइफिशियन्सी ऑफ मसल्स, आपले स्नायू काय होतात? अकार्यक्षम होतात. आता विटॅमिन्स आहे. विटॅमिन्सचे दोन प्रकार, वॉटर सोल्युबल विटॅमिन, वॉटर इनसोल्युबल विटॅमिन. आता विटॅमिन बी अँड सी डिझॉल्व इझिली इन वॉटर, सो दे आर कॉल्ड एज वॉटर सोल्युबल विटॅमिन. दे आर थ्रोन आउट ऑफ द बॉडी इन द फॉर्म ऑफ स्वेट अँड युरिन. आता वॉटर इनसोल्युबल कोणते? These vitamins are insoluble in water. हे विटॅमिन्स पाण्यात सोल्युबल होत नाही, बट दे आर सोल्युबल इन फॅटी सबस्टन्स. मात्र ते फॅटी सबस्टन्स मध्ये काय होतात? इझिली डिझॉल्व्ह होतात. सो दे आर कॉल्ड ॲज अ वॉटर इनसोल्युबल विटॅमिन्स. आणि असे कोणकोणते आहे? विटॅमिन ए, डी, ई अँड के, दे आर द फॅट सोल्युबल विटॅमिन, ज्याला आपण इथे दिलेला आहे वॉटर इनसोल्युबल विटॅमिन. म्हणजे विटॅमिनचे दोन प्रकार झाले, वॉटर सोल्युबल आणि वॉटर इनसोल्युबल. वॉटर सोल्युबल आहे विटॅमिन बी आणि सी, आणि वॉटर इनसोल्युबल आहे विटॅमिन ए, विटॅमिन डी, विटॅमिन ई आणि विटॅमिन के. आता बाजूला कॉलम दिलेला आहे बघा. विटॅमिन ए हेल्प्स इन, कशासाठी मदत करतं? प्रोटेक्ट आईज, आपल्या डोळ्यांना सुरक्षित ठेवतं. हेल्प्स टू कीप स्किन, बोन अँड टीथ हेल्दी, आपले हाडं आणि दात काय करतात? निरोगी ठेवतं. सोर्स कुठे प्रेझेंट असतं? कॅरोट, मिल्क, बटर. त्यानंतर डिफिशियन्सी डिसीज कोणता? जर विटॅमिन ए आपल्याला मिळालं नाही तर नाईट ब्लाइंडनेस, ज्याला आपण रात आंधळेपणा म्हणतो. अशाच प्रकारे विटॅमिन बी1 बघा, हेल्प्स इन प्रॉपर फंक्शन ऑफ नर्व्स अँड हार्ट. सोर्स कोणता आहे? मिल्क, फिश, मीठ, सिरल्स. आणि जर डिफिशियन्सी डिसीज जर घ्यायचं झालं तर विटॅमिन बी1च्या कमतरतेमुळे बेरीबेरी हा आजार होतो. अशाच प्रकारे विटॅमिन बी9 ग्रोथ ऑफ द बॉडी, शरीराची वाढ करण्यासाठी. वेअर इट इज प्रेझेंट? दे आर प्रेझेंट इन डीप ग्रीन व्हेजिटेबल. इफ देर इज अ डिफिशियन्सी ऑफ विटॅमिन बी9, विच डिसीज शुड ऑकर इम्प्रॉपर ग्रोथ अँड द ॲनिमिया ऑल्सो. अशाच प्रकारे विटॅमिन बी12 आहे. विटॅमिन बी12 मध्ये फॉर्मेशन ऑफ रेड ब्लड सेल्स, मिल्क आणि मिल्क प्रॉडक्ट आणि ॲनिमिया सारखा डिफिशियन्सी डिसीज होऊ शकतो आपल्याला, बरोबर आहे. म्हणजे विटॅमिन ए, बी1, बी9 आणि बी12 यामुळे वेगवेगळे होणारे आपल्याला डिफिशियन्सी डिसीज आणि त्याचे सोर्स माहीत झाले. आता पुढचं बघूया. विटॅमिन सी. विटॅमिन सी प्रोटेक्ट बॉडी टिश्यू, आपल्या शरीरातल्या बॉडी टिश्यूना प्रोटेक्ट करण्याचं काम करतं. सोर्स काय? आमला, किवी, ऑरेंजेस. आणि जर विटॅमिन सीच्या कमतरतेमुळे कोणता आजार होतो? बाजूच्याच कॉलममध्ये आहे स्कर्वी. स्कर्वी म्हणजे काय? ब्लिडिंग ऑफ गम्स. अशाच प्रकारे विटॅमिन डी. विटॅमिन डी काय करतं? ऍब्सॉर्ब कॅल्शियम अँड फॉस्फरस फॉर द हेल्दी बोन अँड टीथ, आपल्या निरोगी हाडांसाठी आणि दातांसाठी कॅल्शियम आणि फॉस्फरस ऍब्सॉर्ब करतं. विटॅमिन डी कुठे प्रेझेंट असतं? काय सोर्स आहे त्याचा? दे आर प्रेझेंट इन द मिल्क, फिश, एग्स, बटर, ॲज वेल ॲज वेन वी सकाळच्या सूर्यप्रकाशामध्ये जेव्हा तुम्ही बसाल तर तुम्हाला त्या सकाळच्या सूर्यप्रकाशामध्ये पासून सुद्धा विटॅमिन डी मिळतं. आणि विटॅमिन डीच्या कमतरतेमुळे आपल्याला कोणता आजार होतो? रिकेट्स. रिकेट्स म्हणजे काय? सॉफ्टेनिंग ऑफ बोन्स. बोन्स काय होतं? सॉफ्ट. आता आहे विटॅमिन ई. विटॅमिन ईचं काय फंक्शन आहे? वेअर इट इज हेल्प इन रिप्रोडक्शन, रिप्रोडक्शन करण्यास मदत करतं. वेअर इट इज, व्हॉट इज द सोर्स? द सोर्स इज ग्रीन लीफी व्हेजिटेबल. त्याच्या कमतरतेमुळे कोणता आजार होतो? वीक मसल्स, आपले स्नायू कमजोर होतात. स्किन डिसऑर्डर होऊ शकतो. आणि विटॅमिन के हेल्प्स इन द क्लॉटिंग ऑफ ब्लड, रक्त गोठण्यासाठी मदत करतं. व्हॉट इज द सोर्स ऑफ विटॅमिन के? ग्रीन लीफी व्हेजिटेबल, कॅबेज, ब्रोकोली. इफ देर इज अ डिफिशियन्सी ऑफ विटॅमिन के ची जर आपल्या शरीरात कमतरता असेल तर देर इज अ एक्सेसिव्ह ब्लिडिंग आफ्टर अँड इंजुरी. इंजुरी झाल्यानंतर आपल्याला ब्लिडिंग कसं होऊ शकतं? भरपूर प्रमाणामध्ये होऊ शकतं. ब्लिडिंग जनरली स्टॉप होत नाही. म्हणजे या कॉलममध्ये आपल्याला वेगवेगळे विटॅमिन, व्हॉट इज द सोर्स, त्याचा सोर्स काय आणि त्याचे डिफिशियन्सी डिसीज हे दिलेले आहे. आता पुढचं आहे आपल्याला बघा. इन द पास्ट कॅसिमिर फंक वॉज अ सायंटिस्ट. कॅसिमिर फंक नावाचा सायंटिस्ट होता, ज्यांनी काय म्हटलं? ही रीड द आर्टिकल. त्यांनी एक आर्टिकल वाचलं आणि त्यांनी सांगितलं द पीपल हू एट ब्राऊन राईस, जे लोक ब्राऊन राईस खातात, वे आर लेस लाईकली टू गेट बेरीबेरी दॅन दोज हू एट फुल्ली मिल्ड राईस. जे लोक ब्राऊन राईस खातात त्यांना बेरीबेरी होण्याचे चान्सेस कसे असतात? कमी असतात, ॲज कम्पेअर्ड टू हू एट फुल्ली मिल्ड राईस. फुल्ली मिल्ड राईस म्हणजे जो तांदूळ आपण खातो. आता बाजूला दिलेला आहे प्रोबायोटिक्स. यू नो दॅट useful microorganisms which convert milk into yogurt are present in yogurt and buttermilk. दह्यामध्ये आणि ताकामध्ये
असे काही युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात जे दुधाचं दह्यात रूपांतर करतात. त्या मायक्रो ऑर्गॅनिझम्सला आपण काय म्हणतो? प्रोबायोटिक्स. लॅक्स ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स रिसाइड इन अवर इंटेस्टाइन. कितीतरी लाख मायक्रो ऑर्गॅनिझम्स इंटेस्टाइन मध्ये आपल्या ऑलरेडी प्रेझेंट असतात अँड देअर प्रेझेन्स इन लार्ज नंबर इज इसेन्शियल फॉर अवर हेल्थ. त्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये असणंच आपल्या शरीरासाठी नक्कीच लाभदायक आहे. हेन्स टू मेंटेन देम इन अवर बॉडी, त्याला मेंटेन करण्यासाठी वी शुड ऑलवेज इट योगर्ट अँड बटर मिल्क इन अवर डेली डाएट. आपल्या रोजच्या जेवणामध्ये आपण दह्याचं आणि ताकाचा समावेश असायला पाहिजे. बट समटाइम्स, कधी कधी, व्हेन वी सफर फ्रॉम लूज मोशन अँड वॉमिटिंग, जेव्हा आपल्याला लूज मोशन आणि वॉमिटिंग होते, वी थ्रो आउट मायक्रो ऑर्गॅनिझम्स अलॉंग विथ द इंटेस्टिनल वॉटर. आपल्या शरीराच्या बाहेर इंटेस्टिनल वॉटर सोबत हे मायक्रो ऑर्गॅनिझम्स शरीराच्या बाहेर टाकले जातात. सम मेडिसिन कॅन ऑल्सो किल देम. काही मेडिसिन द्वारे सुद्धा, अँटीबायोटिकमुळे सुद्धा ते काय होतात? किल होतात. देअरफॉर वी नीड टू टेक एक्स्ट्रा योगर्ट अँड बटर मिल्क टू रिस्टोर देअर नंबर. म्हणून आपल्या रोजच्या जेवणामध्ये जास्त प्रमाणामध्ये दह्याचं आणि ताकाचं प्रमाण असणं गरजेचं आहे, जेणेकरून त्यांचा नंबर काय होईल? ॲज इट इज रिस्टोर होईल. म्हणजे जेणेकरून आपलं शरीर काय राहील? मेंटेन राहील, बॅलन्स राहील. ओके, चला तर मग हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल. हा व्हिडिओ वारंवार बघा आणि काही डिफिकल्टी असेल तर त्या आपण आपल्या गुगल मीटमध्ये सॉल्व्ह करू. ओके, थँक्यू.